नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण अशी एक रेसिपी तयार करणार आहे. तर आपल्यापैकी एक सबस्क्राईब बंधूंनी आपल्याला कमेंट केलेली आहे की ती एक रेसिपी आम्हाला अशी करून दाखवा. तर त्या रेसिपीचं नाव आहे मैत्रिणींनो मंचुरियन भजी. तर आज आपण मंचुरियन भजी तयार करणार आहे. तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत मंचुरियन भजी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य. तर चला. तर हे बघा, हे आहे मैदा. आपण 2 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यानंतर बघा इकडे एक गाजर घेतलेला आहे बारीक करून, 2 हिरवी मिरची बारीक करून, लसूण घेतलेला 3 ते 4 कळी तुकडे केलेले आहे, पत्ताकोबी आहे हे सुद्धा आपण बारीक करून घेतलेलं आहे, शिमला मिरची आहे ते सुद्धा आपण शिमला मिरची बारीक करून घेतलेली आहे, आणि एक कांदा घेतलेला आहे. तर हे सर्व साहित्य आपण या चॉपरने बारीक करून घेतलेलं आहे. तर तुम्ही मिक्सरने सुद्धा बारीक करू शकता. तुमच्याकडे हे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरने सुद्धा बारीक करू शकता. आपण मंचुरियन भजी तयार करण्यासाठी साहित्य बघत आहे. तर याआधी आपण बघितलेले आहे भाज्यांचे साहित्य. आपल्याला काय काय भाज्या लागणार आहे ते आपण बघितलेले आहे. आता आपण बघणार आहेत मसाले काय काय लागणार आहे ते. तर हे बघा, हे आहे 1 वाटी कॉर्नफ्लीट म्हणजेच कॉर्नफ्लॉवर. तर हे आपल्याला 1 वाटी लागणार नाही, 2 ते 3 चमचेच लागणार आहे. आणि त्याचसोबत आपल्याला लागणार आहे 1 चमचा चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस डार्क आहे, 1 चमचा धनी पावडर, 1 चमचा जिरे पावडर, लाल तिखट आणि चवीसाठी मीठ. तर हे बघा मैत्रिणींनो, आता आपल्याला काय करायचं आहे, हे मैदा घेतलेला आहे. या मैद्यामध्ये आपल्याला हे सर्व भाज्या मिक्स करायच्या आहे. लाल तिखट मात्र तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे, आणि मीठ सुद्धा तुमच्या चवीपुरतंच घ्यायचं आहे, जास्त नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, हे सर्व साहित्य आपण यामध्ये घातलेलं आहे ते सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला थोडं थोडं पाणी यामध्ये टाकून आपल्याला भजी बनवता येईल असं तयार करायचं आहे मिश्रण. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण ह्या पद्धतीमध्ये मंचुरियन भजी तयार करायसाठी भिजवलेलं आहे हे मिश्रण. आता आपल्याला याची भजी तयार करायची आहे. तर इकडे बघा, तेल आपण गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे. तर चला आता मस्त गरमागरम भजी तयार करूया. आपल्याला छान तळून घ्यायचे आहे बरं का. हा मैदा आहे. तर हे बघा, किती छान आपण मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहे. आता काढून घेऊया. तर हे बघा मैत्रिणींनो, हे झालेले आहेत आपले मंचुरियन भजी तयार. एकदम आपण सोप्या साध्या पद्धतीमध्ये तयार केलेले आहेत. आणि खास तुम्हाला सांगायचं आहे की आपण नेहमी आपल्या मुलांना म्हणतो की पावसाळा सुरू झालेला आहे आणि बाहेरचं काही खाऊ नकोस. तर तुम्ही या दिवसामध्ये पावसामध्ये बाहेरचे मुलांना काही देऊ नका. तुमच्या घरी एकदम
अशाच पद्धतीत तुम्ही मंचुरियन भजी तयार करून मुलांना खाऊ घाला. आणि आपला हा व्हिडिओ, ही आपली रेसिपी तुम्हाला आवडल्यास आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.